to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Solution chapter चालू आहे आपला. लास्ट लेक्चर मध्ये एक न्यूमेरिकल पण शिकवलं. x a x b आणि y a y b मध्ये नेमका काय फरक तो सांगितला. आज बघायचे आपण आयडल सोल्युशन्स आणि नॉन आयडल सोल्युशन्स. चला, आयडल या वर्डचा अर्थ काय आहे? आयडल, इंडियन आयडल, की ज्याला आपण एकदम परफेक्ट समजतो अशी गोष्ट म्हणजे आयडल. सो असं सोल्युशन की जे एकदम परफेक्ट आहे त्याला काय म्हणणार आपण? आयडल सोल्युशन. सो डेफिनेशन वाइज आयडल सोल्युशन्स आर दोज विच ओबेज रॉल्स लॉ. जो आपला रॉल्स लॉ शिकवला मी तुम्हाला, तो जर एखादं सोल्युशन फॉलो करत असेल तर आपण म्हणायचं त्याला आयडल सोल्युशन. म्हणजे काय मॅम नेमकं? चला, सिमिलर ते असा एक बीकर घेतलेला, त्यात फक्त ए होता. एचं हिटिंग केलं, एचे वेपर्स बनले. या एचे त्याच लिक्विड वरचं प्रेशर म्हणजे काय? प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए, पी नॉट ऑफ ए. सिमिलरली दुसऱ्या बीकर मध्ये बी घेतलं, बी ला हिटिंग केलं, बी चे वेपर्स बनले. या वेपर्सचं त्याच्या लिक्विड वरचं प्रेशर म्हणजे काय म्हटलं आपण? प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. त्यानंतरची स्टेप काय होती? मी म्हटलं या दोघांना मिक्स केला. तुम्ही या दोघांना मिक्स केलं. मला सांगा, इथं बीकर लहान आहे, इथं बीकर लहान आहे, हे बीकर मी मोठं का काढलं? मॅम कॉमन सेन्स आहे. दोन सोल्युशन्स मिक्स करायचे, जरा जागा जास्त लागेल, सो मी बीकर थोडासा तुम्ही वाढवला असेल, है ना? येस, दोघांना मी मिक्स केलं, व्हॉल्यूम वाढला, दोघांचा व्हॉल्यूम ऍड झाला. समजा हे 5 लिटर आहे आणि हे 10 लिटर असेल, तर टोटल याच्यामध्ये किती असणार? 15 लिटर. मिक्सिंग केलेला व्हॉल्यूम. यात ए बी आहे. हे जे काही सोल्युशन आहे ते बॉईल होणार, त्याचे वेपर्स बनणार. या वेपर्सचं याच्या लिक्विड वरचं प्रेशर म्हणजे काय असणार? आता आपलं पार्शल प्रेशर्स है ना, पी ए आणि पी बी दोघांना ऍड केलं की आपल्याला टोटल प्रेशर भेटतं. मग रॉल्स काय म्हणालेला? यातलं इंडिव्हिज्युअल जर तुम्हाला काढायचं असेल पी ए, तर काय करणार? पी नॉट ऑफ ए इंटू एक्स ए. पी बी काढायचं असेल तर काय करणार? पी नॉट ऑफ बी इंटू एक्स बी. आणि मग आपण ह्या दोन्ही लॉजना इक्वेट करून लिहिलेलं पी ए प्लस पी बी. एक डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं आपण. लास्ट 2 लेक्चर्स मध्ये मी कंटिन्युअसली ते सोडवून दाखवलेलं. पी नॉट, पी ए म्हणजे काय आहे? रॉल्स लॉ नुसार पी नॉट ऑफ ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस पी बी काय आहे? पी नॉट ऑफ बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आता या हे इक्वेशन जर तुमचं सोल्युशन फॉलो करत असेल तर ते सोल्युशन असणार आयडल. हे इक्वेशन फॉलो करत नसेल तर ते सोल्युशन असणार नॉन आयडल. कसं बघा, या दोघांच्या प्रेशरला मी ऍड केलं. समजा याचं प्रेशर मी सांगितलं तुम्हाला 10 ऍटमॉस्फियर आहे, ठीक आहे, 10 ऍटमॉस्फियर. आणि याचं प्रेशर मी तुम्हाला सांगितलं काहीतरी 5 ऍटमॉस्फियर आहे. एनिथिंग, काहीही तुमच्या मनाने व्हॅल्यूज घ्या. एखादा मुलगा आला आणि एक्सपेरिमेंट करायला लागला. काय केलं त्यानं? सोल्युशन मिक्सचर केलं, सोल्युशन आणलं. या सोल्युशनचं इन्स्ट्रुमेंट वापरून, कॅल्क्युलेशन्स न करता इन्स्ट्रुमेंट वापरून बघितलं किती वेपर प्रेशर आहे. मशीन मध्ये जाऊन चेक केलं किती प्रेशर आहे. ओके, जे काही प्रेशर आहे त्याला मी म्हणते एक्सपेरिमेंटल प्रेशर. त्यानं व्हॅल्यू काढली टोटल प्रेशरची, की जी काही असेल ती त्याची एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आली असेल, ठीक आहे. आता तुमच्यापैकी कोणतरी एक स्टुडंट आला जो कधीच लॅब मध्ये गेलेला नाहीये, पण त्याच्याकडे काय आहे? मॅमनी दिलेला सगळा डेटा आहे, मॅमनी दिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. त्यानं फक्त फॉर्म्युला मध्ये पुट केलं. पी नॉट ऑफ ए दिलाय का? दिलाय. मोल फ्रॅक्शन काढू शकतोय आपण. पी नॉट ऑफ बी दिलाय का? दिलाय. मोल फ्रॅक्शन काढू शकतोय आपण. आणि या फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेशन्स करून एक व्हॅल्यू काढली, जिला मी कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू म्हणते. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. जर या दोन व्हॅल्यूज एकमेकांना एक्झॅक्टली इक्वल आल्या, याचा अर्थ रॉल्स लॉ फॉलो झाला आणि आपलं सोल्युशन आयडल सोल्युशन आहे. मग मॅम हे तर इक्वल येणारच ना. हा फॉर्म्युलाच टोटल प्रेशरचा म्हटल्यावर इक्वल येणारच.
हे आपण मनात कन्सिडर करून चालले गेले 2-3 लेक्चर, पण प्रत्येक वेळी असंच होईल असं नसतं. बघा 5 अधिक 10 केल्यावर 15 व्हॉल्यूम हे येईल, हे आपलं जनरल कन्सिडरेशन आहे. असं झालं तर हे सोल्युशन आयडल आहे. पण कधी कधी हे दोघं मिक्स करून व्हॉल्यूम वाढला पण जातो आणि कधी कधी हा व्हॉल्यूम कमी पण होतो. म्हणजे 15च्या ऐवजी कधी कधी तुम्हाला असे सोल्युशन दिसतील की 14 लिटर व्हॉल्यूम दाखवायला इथे, काही असे असतील की जे 16 लिटर व्हॉल्यूम दाखवायला, त्या सोल्युशन्सना म्हणायचं नॉन आयडल. सो तुमचं जनरल अझम्पशन असतं की सोल्युशन्स आयडल आहेत, खरं तर असं नाहीये. बट आपण त्यांचा पण स्टडी करू की ज्यांना आपण कन्सिडर केलंय ऍज आयडल. कोण आयडल नसतं या युनिव्हर्स मध्ये, कोण आयडल नाहीये, पण आपण काय केलं, काही लोकांना आयडल्स मानून ठेवलंय. सिमिलरली तसं सो ज्या सोल्युशन्सची एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इक्वल येईल त्यांना आपण म्हणणार आहे आयडल सोल्युशन्स. चला बघूया. मग फर्स्ट लॉ मी काय लिहिला, ओबेज रॉल्स लॉ. कोण, आयडल सोल्युशन ओबेज रॉल्स लॉ ओव्हर वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. बरोबर आहे. सोल्युबिलिटी असेल किंवा आपण सोल्युशन एक स्पेसिफिक टेम्परेचरला बनवणार, जसं की आता माझं रूम टेम्परेचरला मी सोल्युशन बनवायला लागले, तर हे टेम्परेचर पासून एका वाईड टेम्परेचर, म्हणजे मी वाढवत वाढवत जरी चालले तरी त्या सोल्युशननं रॉल्स लॉ फॉलो केला पाहिजे जर त्याला आयडल असं म्हणायचं असेल तर. सो बेसिक लाईन आहे, ओबेज रॉल्स लॉ ओव्हर वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. सेकंड, नो हीट इज इव्हॉल्व्ड और एब्सॉर्ब्ड व्हेन two components forming an ideal solution. Two components forming an ideal solutions जेव्हा आपण मिक्स करतो, no heat is evolved, no heat is absorbed. कळते का काय म्हणते बघा. जेव्हा तुम्ही हे दोन सोल्युशन्स एकमेकांत, हे दोन जे काही कंपोनंट्स आहेत ते एकमेकांत मिक्स करणार आहेत ना, हे काही हीट बाहेरून घेणार ना काही हीट इव्हॉल्व करणार. हीट चेंज काय झाला मग, झिरो. म्हणून मी काय लिहू शकते, दस एन्थाल्पी म्हणजेच काय, हीट ऑफ मिक्सिंग इज झिरो. कसं लिहिलंय बघा, डेल्टा एच मिक्सिंग, हीट किंवा एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज झिरो. मॅम एक्सप्लेन करा हा पॉइंट. ठीक आहे, हे रफ करू. एक्सपेरिमेंटल मी कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. ओके, बघा या फिगरमध्ये काय झालं असणार आहे, ए ए चे बॉन्ड असणार. फक्त ए आहे ना, म्हणजे ए ए मध्ये बॉन्ड्स असणार आहे आणि हा बॉन्ड तुटला असणार है ना, कारण याला आपण ए बी चा बॉन्ड बनवायचा आहे. दुसऱ्या बीकर मध्ये सगळे बी बी चे बॉन्ड आहेत आणि तिसऱ्या बीकर मध्ये सगळे ए बी चे बॉन्ड आहेत. पण जोपर्यंत हे दोन बॉन्ड्स तुटणार नाहीत तोपर्यंत ए बी चा बॉन्ड बनणार नाही. फिक्स आहे ना. इथं तुम्ही तोडले पाहिजे, त्याचा वेपर इथं तोडणार, त्याचा वेपर, दोघांना मिक्स केलं की ए बी मध्ये आता काय झाला, बॉन्ड तयार व्हायला लागलाय. मग बघा, जेवढी एनर्जी लागलीये हा बॉन्ड तोडण्यासाठी, जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा काय होतं, एनर्जी ऍब्सॉर्ब होते. सो इथं झालं एनर्जी ऍब्सॉर्प्शन, एनर्जी इज ऍब्सॉर्ब. सिमिलरली इथं पण काय झालं, एनर्जी इज ऍब्सॉर्ब. ऍब्सॉर्ब. ओके, इथं मी म्हणते समजा E1 इतकी एनर्जी आत घेतली, इथं E2 इतकी एनर्जी आत घेतली, तर जेव्हा AB चा बॉन्ड बनेल तेव्हा एनर्जी रिलीज होईल. किती एनर्जी रिलीज होणार आहे आता, E1 प्लस E2 इतकी एनर्जी रिलीज होईल. बघा मग एनर्जी मध्ये काही चेंज झाला का, बाहेरून आपण आधी E1 इतकी एनर्जी घेतली, परत आणखीन किती घेतली, E2 इतकी एनर्जी घेतली आधीचे कंपोनंट्सचे बॉन्ड तोडण्यासाठी. म्हणजे जेव्हा सोल्युशन बनलं तेव्हा AB चे बॉन्ड बनणार, AB चे जेव्हा बॉन्ड बनले, जेवढी एनर्जी सगळी घेतली आपण E1 प्लस E2 ती सगळी बाहेर रिलीज केली. म्हणजे हीट चेंज काही झाला का माझ्यामध्ये, आधी मी E1 घेतली, E2 घेतली, पुढच्या प्रोसेस मध्ये मी दोन्ही पण बाहेर टाकला, एनर्जी चेंज झाला का, नो. म्हणून मी काय लिहिलं, एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग ऑफ H इज इक्वल टू 0. एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग डेल्टा मिक्सचर H इज इक्वल टू 0. आय गेस क्लिअर झाला असेल. आता हे कधी होणार, ह्यानी पण तेवढीच एनर्जी घेतली, यांनी पण तेवढीच एनर्जी घेतली आणि हा बॉन्ड बनला, तेवढीच एनर्जी बाहेर गेली. हे कधी होणार,
जेव्हा यांची जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती नियरली इक्वल असणार. हा बॉन्ड तोडायला जेवढी एनर्जी लागली तेवढीच एनर्जी हा बॉन्ड तोडायला लागली पाहिजे. बरोबर आहे ना? मग काय होणार, जेव्हा हा बॉन्ड बनेल तेव्हा या दोघांची सम बाहेर रिलीज होऊ शकते. गॉट इट? सो मी थर्ड पॉइंट मध्ये काय लिहिलंय किंवा फोर्थ पॉइंट बघा, इन अन आयडल सोल्युशन. आयडल सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट सोल्यूट म्हणजे कोण? हा सॉल्व्हंट सोल्यूट दोघांचं मिक्सचर असणार. सॉल्व्हंट सोल्यूट, सोल्यूट सोल्यूट म्हणजे हा सोल्यूट सोल्यूट आणि कोण? सॉल्व्हंट सॉल्व्हंट म्हणजे हा सॉल्व्हंट. कारण मी सांगितलेलं ए ला नेहमी मी सॉल्व्हंट मानेन आणि बी ला मी नेहमी सोल्यूट मानेन. सो सॉल्व्हंट सॉल्व्हंट, सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सोल्यूट मॉलिक्युलर इंटरॅक्शन म्हणजेच बॉन्ड स्ट्रेंथ आर कंपेरेबल. आर कंपेरेबल म्हणजे नियरली इक्वल. असं असेल तरच आपण त्यांना आयडल सोल्युशन्स म्हणणार. गॉट इट? फर्स्ट पॉइंट, दे ओबेज रॉल्स लॉ. सेकंड पॉइंट, नो हीट इज इव्हॉल्व, नो हीट इज ऍब्सॉर्ब. नेट चेंज झिरो. जेवढी हीट आत घेतली तेवढीच हीट बाहेर टाकली. सो नेट चेंज काय झाला का माझ्यामध्ये? नाही झाला. हे कसं झालं? एखाद्याने तुम्हाला कॅडबरी दिली आणि लगेच लहान भावाने तुमच्याकडून काढून घेतली, तुम्हाला काय मिळालं? ठेंगा. सिमिलरली एन्थाल्पी चेंज काहीच नाही. हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन, मॉलिक्युलर इंटरॅक्शन ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट कंपेरेबल आहे. म्हणून सिमिलर वे मध्ये मी काय म्हणते बघा, डेल्टा व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर इज इक्वल टू 0. आता बघूनच कळालं असेल काय आहे. इथे 5 लिटर व्हॉल्यूम आहे, अधिक 10 लिटर व्हॉल्यूम केला, टोटल किती झाला? 15. सो काय झालं? डेल्टा म्हणजे काय? चेंज. सोल्युशनचा व्हॉल्यूम मायनस काय तो इंडिव्हिज्युअल ए चा असेल तो करा, ए प्लस बी चा. दोघांमधला डिफरन्स किती येतोय बघा? 0. 15 मायनस 10 अधिक 5 परत 15, 15 मायनस 15 0. सो परत नो चेंज इन व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर. जो कंपोनंटचा आहे ऍड करून फायनल तेवढाच मिळत असेल तर नेट चेंज इन व्हॉल्यूम इज 0. त्यामुळे मी काय लिहिणार? द व्हॉल्यूम ऑफ आयडल सोल्युशन इज इक्वल टू sum of two components taking for the mixing. मिक्सिंगचे जे दोन कंपोनंट घेतले त्यांच्या इंडिव्हिज्युअल व्हॉल्यूमची ऍडिशन केली तर तुम्हाला फायनल व्हॉल्यूम भेटेल. ओके, हे का झालं? परत रिझन इज सेम. इंटरॅक्शन सेम असल्यामुळे ए बी बी आणि ए बी चं इंटरॅक्शन सेम होतं, कंपेरेबल होतं, म्हणून व्हॉल्यूम सुद्धा अनचेंज राहिला. 10 अधिक 5 15 झाला. ओके, मग आता मॅम अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की त्यावेळी हा व्हॉल्यूम वाढतो किंवा हा व्हॉल्यूम कमी होतो हे पण सांगा. ऑफकोर्स सांगणार, कारण मी म्हटलेलं हा 15 पेक्षा जास्त किंवा 15 पेक्षा कमी सुद्धा व्हॉल्यूम होऊ शकतो. ऑर मिक्सिंग, त्या सोल्युशन्सना आपण नॉन आयडल सोल्युशन्स म्हणायचं. सो आयडल सोल्युशन्स एकदा परत बघून घ्या. आहे ती इमेज काढली, या सोल्युशनने रॉल्स लॉ ओबे केला. म्हणजेच काय केलं? एका स्टुडंटने काढलेलं इन्स्ट्रुमेंट वापरून म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि एका स्टुडंटने काय केलेलं? रॉल्स लॉ वापरून कॅल्क्युलेशन्स केले. दोघांच्या व्हॅल्यूज ऑलमोस्ट इक्वल आल्या. अशा सोल्युशन्सना आपण म्हटलं की ते रॉल्स लॉ ओबे करतात, हेन्स दे आर आयडल सोल्युशन्स. सो अशा सोल्युशनचा एन्थाल्पी चेंज 0, व्हॉल्यूम मधला चेंज 0, सोल्यूट सोल्यूट, सोल्यूट सॉल्व्हंट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ऑलमोस्ट कंपेरेबल. आणि फिफ्थ अन इम्पॉर्टंट पॉइंट की जो काही आपला टोटल प्रेशर असणार आहे याचं म्हणजेच काय? प्रेशर ऑफ आयडल सोल्युशन इज इन बिटवीन दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स. बघा, जर तुम्हाला ग्राफ आठवत असेल, सेम तोच ग्राफ काढायचा जो आपण मागे काढलाय. सेम तोच ग्राफ काढायचा जो मागे काढलाय. असा काहीतरी होता ग्राफ, आठवतंय? आपण इथे मानून गेलेलो की याच्यामध्ये बी बिलकुल नाहीये आणि हळूहळू आपण बी ऍड करायला लागलेलो. इथे बी 0 मानलेला आणि इथे ए 0 मानलेला. बरोबर आहे? मग जेव्हा
फक्त ए असेल तर इथं प्रेशर पण कुणाचं असणार, प्युअर एचं. इथं बी असेल तर प्रेशर पण कुणाचं असणार, प्युअर बीचं. आणि मी या लाईन वरती काय लिहिलेलं, टोटल प्रेशर. टोटल प्रेशर म्हणजे कोणाचं असतं ते, सोल्युशनचं. बघा टोटल प्रेशरची व्हॅल्यू कुणाच्या मध्ये आहे, दॅट बिटवीन इंडिव्हिज्युअल कंपोनंट. तुमचे जे इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स आहेत पीए आणि पीबी त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, या दोघांच्या मध्ये. सो फिफ्थ पॉइंट जो मी लिहिलेला नाहीये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा, इट विल बी टोटल प्रेशर किंवा काय म्हणतात याला, पार्शियल प्रेशर ऑफ सोल्युशन has value in between that of individual component. PA हा इंडिव्हिज्युअल, PB हा इंडिव्हिज्युअल, टोटलची व्हॅल्यू त्या दोघांच्या कुठेतरी मध्ये असते. ना PA पेक्षा जास्त ना PB पेक्षा जास्त, त्या दोघांच्या कुठेतरी मध्ये. ठीक आहे, ओके. सो दीज आर आयडल सोल्युशन्स. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या, लगेच नॉन आयडल बघू. बघा आता आपण बघूया नॉन आयडल सोल्युशन्स. नॉन आयडल सोल्युशन्स ते सोल्युशन्स आहेत की जे रॉल्स लॉला ओबे करत नाही. या वाक्याचा अर्थ जर तुम्हाला विचारला कोणी तर काय सांगणार आतापासून, की डॅल्टन म्हटलेला टोटल प्रेशर जर काढायचं असेल एखाद्या सोल्युशनचं, किती वरून वेपर प्रेशर आहे, तर त्यातल्या एचं आणि त्यातल्या बीचं काय करा, ऍडिशन करा. याच्यावरच रॉल्टनं सांगितलेलं की जर यात ए किती आहे, पी ए किती आहे हे जर काढायचं असेल तर त्याचा आधी प्युअर मध्ये किती प्रेशर होतं त्याला मोल फ्रॅक्शन न मल्टिप्लाय करा, प्लस प्युअर मध्ये बी चं किती होतं त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शन बी न, इथं ए आणि तिथं बी, इथं ए आहे तिकडे बी आहे. ओके, मग परत मगासारखी कंडिशन, एखादा कोणता स्टुडंट आहे जो इन्स्ट्रुमेंट प्रॉपर वापरता येते त्याला मॅनोमीटर मध्ये त्यानं सोल्युशनचं प्रेशर चेक केलं, ओके, त्याला ती व्हॅल्यू भेटली. ती व्हॅल्यू असणार आहे एक्सपेरिमेंटल, कारण त्याने इन्स्ट्रुमेंट वापरून केली आहे, काही कॅल्क्युलेशन्स केले नाही. दुसरे तुमच्यासारखे स्टुडंट की ज्यांना फक्त व्हॅल्यूज घालून कॅल्क्युलेशन्स करता येतात, त्यांनी काय ठरवलं, पीए मॅमनी दिला असेल, पीबी मॅमनी दिला असेल, आपण एक्स एक्स बी काढू शकतो. यातून तुम्ही न्यूमरिकल सोडवलं आणि व्हॅल्यू काढली आणि सांगितली की काहीतरी तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आली, काहीतरी तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आली. आता या दोन व्हॅल्यूज इक्वल नसतात. या दोन व्हॅल्यूज ज्या काही आल्या त्या इक्वल नसतात. जर असं झालं तर म्हणायचं द सोल्युशन डू नॉट फॉलो रॉल्स लॉ अँड इट इज नॉन आयडल सोल्युशन. क्लिअर आहे? मग नॉट इक्वल म्हणजे काय होऊ शकतं, एक तर तुमच्या या टोटल प्रेशर जी काही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे ती जास्त असेल रॉल्स लॉ पेक्षा, जो काही तुमचा रॉल्स लॉची व्हॅल्यू आली आहे कॅल्क्युलेट करून, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल, किंवा जे काही तुम्ही टोटल प्रेशर काढलंय ते कमी असेल रॉल्स लॉच्या कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू पेक्षा. बरोबर आहे, दोनच कंडिशन्स होऊ शकतात. जर जास्त आलं तर म्हणायचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ रॉल्स लॉ. रॉल्स लॉ जो काही होता त्याच्यापासून पॉझिटिव्ह कडे व्हॅल्यू चेंज झाली. डेव्हिएट म्हणजे काय, चेंज होणं, आणि निगेटिव्ह असेल तर किंवा कमी असेल तर निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ रॉल्स लॉ. आता असं का झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन्स का झाले, याचं मेन रिझन आहे यामध्ये काय असणार आहे, ए ए मध्ये बॉन्ड, या बीकर मध्ये काय आहे, बी बी मध्ये बॉन्ड, इकडे काय बनणार आहे, ए बी मध्ये बॉन्ड. इथला ए ए मधला बॉन्ड तुटला पाहिजे, इथला बी बी मधला बॉन्ड तुटला पाहिजे, जेणेकरून आपण यांना मिक्स केल्यानंतर हा बॉन्ड तयार होईल, हा फॉर्म होतो आणि हा काय होतो, ब्रेक, हा पण काय होतो, ब्रेक. मगाशी काय लिहिलेलं आपण, नियरली या तिघांचं पण मॉलिक्युलर इंटरॅक्शन, मॉलिक्युलर बॉन्डिंग, जे काही बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती नियरली इक्वल लिहिलेली, इथं इक्वल इथं इक्वल, तर ते झालेलं आयडल सोल्युशन. आता नीट बघा मी काय लिहिते, पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवतेय पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स काय आहेत. पॉझिटिव्ह डेव्हिएशन व्हॅल्यू वाढली कधी, जेव्हा तुमचा हा जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे, हा पण
कार्बन बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे किंवा इंटरॅक्शन जे आहे ते स्ट्रॉंग आहे, पण AB मधलं इंटरॅक्शन जे आहे ते वीक आहे. काय होईल थोडा विचार करा. ए मधलं जो काही बॉन्ड स्ट्रेंथ आहे तो स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुटणं इझी आहे का? नाही. आणि स्ट्रॉंग आहे म्हणजे काय? एकमेकांच्या असे जवळ जाऊन बसले. सिमिलरली बी मधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे म्हणजे काय? परत बी चे मॉलिक्युल्स असे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड जवळ जवळ येऊन बसलेले असणार. बट बी मध्ये वीक इंटरॅक्शन आहे. वीक आहे बघा, काय होईल? थोडंसं लांब लांब आहेत वीक असल्यामुळे. मग मी काय म्हणू शकते? याच्यामध्ये जो व्हॉल्यूम आहे तो स्ट्रॉंग बॉन्डिंगमुळे कॉम्पॅक्ट आहे. व्हॉल्यूम कॉम्पॅक्ट आहे, है ना? जवळ 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 तुमच्या फ्रेंड मध्ये एकदम क्लोज बॉन्डिंग आहे. तुम्ही कसं बसता? बेंचवर एकमेकांच्या जवळ. आणि एखादा दुश्मन असेल तर तो त्या रो मध्ये, तर आपण या रो मध्ये, है ना? सो स्ट्रॉंग बॉन्ड, व्हॉल्यूम कॉम्पॅक्ट. इथं पण काय होईल? व्हॉल्यूम कॉम्पॅक्ट होईल. इथं वीक बॉन्डिंग असल्यामुळे जर असे पसरून असणार हे मॉलिक्यूल, दॅट इज व्हॉल्यूम एक्सपांड असणार. कॉम्पॅक्ट असणार आहे का आता? नाही, एक्सपांड असणार. म्हणजे इथं जो व्हॉल्यूम होता तो ऍड केल्यानंतर इथला व्हॉल्यूम वाढला, एक्सपांड झाला. जर तुम्ही इथं 10 घेतलं असेल किंवा 5 लिटर घेतलेलं, इथं 10 लिटर घेतलेलं, तर 15 व्हायला पाहिजे होतं जर नियरली इक्वल इंटरॅक्शन असते तर. पण याचं जे इंटरॅक्शन आहे ते वीक झालं या दोघांपेक्षा. याचं जे इंटरॅक्शन आहे ते वीक झालं, त्यामुळे वीक इंटरॅक्शनमुळे तो एक्सपांड झाला. आणि याचा व्हॉल्यूम आता मी काय करते? 15 न लिहिता तो झाला 20 लिटर. एक्सपान्शन झालं. व्हॉल्यूम राहिला का मिक्सचरचा सेम? नाही, तो वाढला. म्हणून दुसरी कंडिशन मी आणि काय लिहू शकते इथं? जो काही आपला मिक्सचरचा व्हॉल्यूम आहे तो ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह म्हणजे कसं लिहायचं असतं? ग्रेटर दॅन 0 होतो. हा झाला फर्स्ट पॉइंट, हा झाला सेकंड पॉइंट, पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स म्हणायचं. थर्ड, फोर्थ मध्ये आपण काय शिकलेलो? एन्थाल्पी ऑफ मिक्सचर. सो याला पण काय लिहून टाकायचं? इट इज ग्रेटर दॅन 0. हिट काय होणार आहे बघा? हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, याला तोडायला ताकद लागणार, याला तोडायला एनर्जी लागणार, एनर्जी ऍब्सॉर्ब. इथं पण काय आहे? तोडायला ताकद लागणार, एनर्जी ऍब्सॉर्ब. पण इथं काय झालं? वीक बॉन्ड आहे, त्यामुळे बॉन्ड बनताना जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली तेवढी रिलीज नाही केली, काहीतरी कमी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होणार. घेतलीये भरभरून, इथं लागणार नाही. स्ट्रॉंग बॉन्ड आहे सो खूप एनर्जी लागणार, अशी पोतं भरून एनर्जी घेतली. बीला तोडण्यासाठी पण पोतं भरून एनर्जी घेतली. आणि इकडे वीक बॉन्ड बनवायचे सो एकदम गुट्टीवर एनर्जी बाहेर टाकली फक्त. डिफरन्स लक्षात आला? एनर्जीचा इनटेक आणि एनर्जीचा आउटपुट सेम नाहीये. खूप एनर्जी घेतली, अगदी थोडीशी एनर्जी रिलीज केली, म्हणजे आतमध्ये एनर्जी कंटेंट चेंज झाला आणि जास्त एनर्जी झाली. माझ्याकडे 2 पोतं घेतलीये आणि अशी थोडीशी सोडली, आत किती एनर्जी झाली? जास्त एनर्जी झाली. इट मीन्स एन्थाल्पी जी काही आहे तुमची, हीट जी काही आहे ती ग्रेटर दॅन 0. सो जर अशा कंडिशन्स असतील की व्हॉल्यूम टोटल वाढलाय, हीट चेंज जो काही आहे तो टोटल वाढलाय, प्रेशर जे काही आहे ते टोटल वाढलंय, तर वाढलं म्हणजे इन्क्रीजला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ रॉल्स लॉ. मग मी ग्राफ जर काढायचा ठरवला तर तुम्हाला माहिती आपण ग्राफ असा काढतो, बरोबर आहे? ग्राफ असा काढतो. मग सारख्याच कंडिशन्स, या ऍक्सिस वर तुम्ही फक्त ए घ्यायचा, ए चे नंबर ऑफ मोल्स ए म्हणा. इकडे बी असणार आहे का काही? मग नाही, 0. सिमिलरली इकडे काय व्हायला लागलं? बी वाढायला लागला आणि ए 0 व्हायला लागला. इकडे A1 B0, तिकडे B1 A0. इथं जर फक्त ए असेल तर इथलं जे काही प्रेशर असणार ते प्युअर प्रेशर ऑफ ए. इथं जर फक्त बी असेल तर जे काही प्रेशर असणार ते प्युअर प्रेशर ऑफ बी आहे. या दोघांना आपण जोडतो, बरोबर आहे? हे पण असं जॉईन करतोय, हे पण असं जॉईन करतोय. आणि वरती ग्रीन वरती काय लिहितो असतो आपण? हे काय आहे? टोटल प्रेशर. हे जे टोटल प्रेशर आहे हे असं न जॉईन करता, असं जॉईन केलं तर काय होईल? रॉल्स लॉ. तसं न जॉईन करता काय करणार आता तुम्ही? हे जॉईन करायचं. सो मी खालचं पुसू का? हे मी रफ करते, मुद्दामून असं डर्टी रफ केलंय
की लक्षात यावं की ही लाईन ड्रॉ नाही करायची. ही लाईन ड्रॉ केली की याचा अर्थ सोल्युशन आयडल आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो डोंगर काढायचा दोघांना जॉईन करणारा. बघा जे काही तुमचं टोटल प्रेशर आहे, टोटल प्रेशर आहे ते जास्त झालं का बघा तुमच्या ए आणि बी पेक्षा. जे इथं लिहिलंय टोटल प्रेशर इज ग्रेटर दॅन द रॉल्स लॉ. एक्झॅक्टली यालाच काय म्हटलं आपण, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता जे इकडच्या कॉलम साठी केलं एक्झॅक्टली अपोजिट निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये होत असणार. याचा अर्थ काय होणार इकडे पॉइंट नंबर 3 ला. आता जर इथे तुम्ही 5 लिटर घेतलाय, दुसऱ्या बीकर मध्ये 10 घेतलाय, 15 झाला तर आयडल, 15 ला एक्सीड केला तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स, आणि 15 पेक्षा खाली झाला समजा, काय करू मी 8 लिटर कमी झाला, 15 व्हायला पाहिजे होता 8 लिटर झाला. सो दिस इज निगेटिव्ह डेव्हिएशन्स. सो मिक्सचर व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर इज, कमी झाला म्हणून काय लिहिणार मी, लेस दॅन 0. कमी म्हणजे निगेटिव्ह, लेस दॅन 0. सिमिलरली फोर्थ पॉइंट काय लिहिणार मी, मिक्सचरची जी काही एन्थॅल्पी आहे ती पण निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0. इकडे ग्रेटर, तिकडे लेस दॅन 0. मग ग्राफ पण कसा येईल माझा बघा, परत सांगते. नेहमी काय करणार आपण, एका साइडला x a इज इक्वल टू 1, xb इज इक्वल टू 0. सिमिलरली इकडे काय करायचं, b ला 1, a ला 0. इथं प्युअर ए आहे त्यामुळे इथलं जे काही वेपर प्रेशर असणार प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए, इथं जे काही असणार ते असणार प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. काय करत असतो आपण, हे जॉईन, ओरिजिन पासून हे जॉईन, आणि जर असा काढला असता तर हा झाला असता आयडल, पण मी तो काढणार नाही म्हणून मी डर्टी रफ केलं त्याला. हे असं असतं तर आयडल, काय करणार, खालून लाईन काढली. बघा जो काही तुमचा आयडलचा होणार होता, हा आयडलचा होणार होता, त्याच्यापेक्षा माझा व्हायलेट कर्व कुठे आहे, टोटल प्रेशरचा खाली आहे. दॅट मीन्स दिस इज PT which is less than that of PA and PB. PA आणि PB पेक्षा कमी व्हॅल्यू, दॅट इज निगेटिव्ह डेव्हिएशन. हे का झालं असणार आहे, इथं इंटरॅक्शन मगाशी इंडिव्हिज्युअल कंपोनेंटचं जास्त होतं, आता कुणाचं जास्त झालं असणार आहे, ए आणि बी चं. बघा हा बॉन्ड वीक झाला असणार, रिव्हर्स करायच्या कंडिशन्स. आता हा बॉन्ड आधी स्ट्रॉंग होता, आता वीक झालाय, हा पण वीक आहे, म्हणजे इथं व्हॉल्यूम एक्सपांड होऊन बसलाय. एकदा तुम्ही सोल्युशन मध्ये आणलं, स्ट्रॉंग बॉन्ड झाला, व्हॉल्यूम कॉम्पॅक्ट झाला, व्हॉल्यूम कमी झाला. या आधीच्या कंडिशन्स आहेत पॉझिटिव्ह डेव्हिएशन साठी. निगेटिव्ह डेव्हिएशन साठी काय झालं, हा बॉन्ड वीक म्हणजे व्हॉल्यूम कसा असणार, एक्सपांड होऊन बसलाय है ना, वीक बॉन्ड एक्सपांड. परत इथं वीक बॉन्ड म्हणून व्हॉल्यूम कसं आहे, एक्सपांड. एबीचं इंटरॅक्शन कसं झालं म्हणून सांगितलं मी, निगेटिव्ह साठी स्ट्रॉंग झालं म्हणजे बॉन्डिंग स्ट्रॉंग, मॉलिक्युल्स कॉम्पॅक्ट, व्हॉल्यूम कमी, सो व्हॉल्यूम कमी झालं. गॉट इट. सो हे इंटरॅक्शन महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स का होतात, बिकॉज द solute solvent interactions are stronger than solute. हा कोण आहे, या चॉकने लिहू, हा कोण आहे सॉल्व्हंट, आणि सोल्यूट मधलं जे काही इंटरॅक्शन आहे ते कमी आहे कोणापेक्षा, सोल्यूट सॉल्व्हंट काही असेल ते, तुम्ही जो सोल्यूट कन्सिडर केलाय, जो सॉल्व्हंट कन्सिडर केलाय त्याच्यापेक्षा, इंडिव्हिज्युअल पेक्षा सॉल्व्हंट सोल्यूटचं कमी असेल तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन, आणि जर सोल्युशनचं जास्त इंटरॅक्शन असेल तुमच्या इंडिव्हिज्युअल कंपोनंट पेक्षा तर येणार निगेटिव्ह डेव्हिएशन. कळालं असेल आता. सो दिस वॉज अबाउट आयडल सोल्युशन्स आणि नॉन आयडल सोल्युशन. आयडल सोल्युशन जे आपण बघितले त्याचे एक्झाम्पल्स बेन्झीन, टुलिन कन्सिडर केलंय. नो वन इज आयडल बट आपण कन्सिडर केलंय त्यांना ऍज अ आयडल. आणि नॉन आयडल सोल्युशन्स मग तुम्ही काही एक्झाम्पल घेऊ शकता. बोर्डचा स्क्रीनशॉट करा, मग मी काही एक्झाम्पल्स लिहून देते तुम्हाला. सो आता एक्झाम्पल्स बघा. आयडल सोल्युशन्स बेन्झीन प्लस टुलिन हे तुमच्या
टेक्स्टबुक मध्ये दिले. जनरली पोलर पोलर, नॉन पोलर असे जर तुम्ही मिक्सचर्स केले तर त्याला आपण आयडल मानलंय. ते आयडल नसतात, नियरली इक्वल टू आयडल म्हणून आपण त्यांना आयडल मानलंय. तुम्ही बेन्झीन प्लस टुलिनचे एक्झाम्पल घेऊ शकताय. त्यानंतर पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स म्हणजे ज्यांचं टोटल प्रेशर जास्त येणार आहे नॉर्मल पेक्षा, त्यांचे एक्झाम्पल्स काय आहे? इथेनॉल प्लस ऍसिटोन, कार्बन बायसल्फाइड प्लस ऍसिटोन. निगेटिव्ह डेव्हिएशन्स ज्यांचा प्रेशरचा ग्राफ खाली येणार आहे नॉर्मल पेक्षा, त्यांना काय म्हणायचं? निगेटिव्ह डेव्हिएशन्स कोण दाखवतात? क्लोरोफॉर्म प्लस ऍसिटोन, फिनॉल प्लस ॲनिलीन. हे एक एक्झाम्पल, हे एक एक्झाम्पल, हे. सो एक्झाम्पल्स पाठ करा, बाकी कन्सेप्ट लक्षात आली असेल. हे होण्याचं रिझन काय आहे? सोल्यूट सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन. आपण ए ला सॉल्व्हंट मानतो, सो सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. नियरली इक्वल असतील सगळे तर आयडल सोल्युशन्स. जर ह्यांचं जे इंटरॅक्शन आहे ते कमी झालं म्हणजे काय व्हायला? एक्सपांड व्हायले, व्हॉल्यूम जास्त झाला तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. यांचं जे इंटरॅक्शन आहे त्यांच्यापेक्षा जास्त झालं तर स्ट्रॉंग झाले तर कॉम्पॅक्ट, व्हॉल्यूम कमी, देन निगेटिव्ह डेव्हिएशन्स. सो इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतील तर कॉम्पॅक्ट व्हॉल्यूम, निगेटिव्ह डेव्हिएशन्स. इंटरॅक्शन वीक असतील तर एक्सपांडेड व्हॉल्यूम, पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स. दिस वॉज अबाउट आयडल अँड नॉन आयडल सोल्युशन. जॉइन करा नेक्स्ट